सर्व त्या लक्षानं गेल्या 25 वर्षात कुठल्याही दारूच्या दुकानात जाऊन एक सुद्धा दारूची बाटली घेतलेली नाही। मी कधीच या तालुक्यात दारू पिऊन कधी कुणाची भांडणं लावली नाही। आणि आमदार साहेबांवरती टीका केली, आमदार साहेब दारू पिऊन भांडणं लावा लागलेत म्हणून, आणि आमदार साहेब त्यांच्यावरती टीका करायचे। सरांच्या जिभेला जर हाड असलं तर सरांना विनंती आहे, तुम्ही टीका करा, परंतु एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन आमदार साहेबांवरती टीका करू नका। आम्ही सर्वजण साक्षीदार आहे। आमदार साहेबांवरची टीका तुम्ही जर अशा पद्धतीने करत असाल, आमदार साहेब आप्पा डोबळे सर दारू नाही पिले असतील इथं, पण मुंबईमध्ये ज्यावेळी आम्ही त्यांच्या संपर्कात होतो, त्यांच्यासोबत काम करत होतो, 2004 च्या निवडणुकीनंतर मनाली गवळी म्हणून या उमेदवार होत्या। डोबळे सर ते एका ठिकाणी आम्हाला भेटले, त्यावेळी त्यांच्या हातातल्या पिशवीमध्ये ग्लास आणि बाटल्या वाजत होत्या। कोण दारू पिते आम्हाला माहित नाही, पण त्यांच्या हातामध्ये, त्या समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये बाटल्या वाजत होत्या। डोबळे सरांना जर खरंच जर कोण दारू पिते जर पाहिजे असेल, ही निवडणूक झाल्यानंतर डोबळे सर तुम्ही आमच्या सोबत पुण्याला चला। काय तर पुण्यामध्ये असते की सॅटरडे नाईट म्हणते, काय तर तिथं क्लब आहेत, त्या क्लब मध्ये तुम्हाला नेऊन बसवतो, त्यावेळी तुमच्या डोळ्यात पहा कोण दारू पिते पुण्यामध्ये। विनाकारण आमदार साहेबांवरती टीका करू नका। तुम्ही ज्यांच्यावरती संस्कार करायला पाहिजे होते त्यांच्यावरती संस्कार केले नाहीत। ती पिढी तुमच्या डान्स बार मध्ये आज त्या ठिकाणी दारू पित बसते आणि तुम्ही आज आमदार साहेबांवरती टीका करताय। म्हणून डोबळे सरांना विनंती आहे, इथून पुढे जर तुम्ही विकास कामावर जर बोलणार असाल तर आम्ही जरूर बोलू, पण तुम्ही जर आमदार साहेबांवरती या तालुक्यातील कोणावरती जर टीका करणार असेल तर यापुढे जशा तसं उत्तर दिलं जाईल। म्हणून बंधूंनो, आज या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, आपण 25 वर्ष त्यांना सहन केलं आणि त्यांची मुलगी मत मागायला सुरुवात झाली। गेल्या महिना 2 महिन्याखाली तुम्ही स्वर्गीय अजितदादावरती नाही त्या पद्धतीनं खालच्या स्तरावरती जाऊन बोलत होता डोबळे सर। जर तुमची भाषणं काढली तर आज सर्व तरुण त्या डोबळे सरांच्या युट्यूब वरती जाऊन बघा, गेल्या महिना 2 महिन्या 6 महिन्यापूर्वी अजितदादांना कोणत्या पद्धतीनं बोललात तुम्ही, आणि आज परत अजितदादांचं नाव घेऊन मत जर मागणार असेल तर ही चुकीच्या पद्धतीनं तुम्ही या तालुक्यातील जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नका। म्हणून बंधूंनो, आपण विचार करा, उद्या जर आपलं जर काय काम असेल तर आज जनार्दन भाऊ शिवशरण तुम्हाला लगेच भेटतील। आपल्या तालुक्याच्या आमदारांचं ऑफिस आपल्या सर्वांना माहित आहे, तिथं आमदार साहेब असतील, फटे साहेब असतील, आपलं काम त्वरित होईल। समोरच्या उमेदवाराला जर मत दिलं तर कुठं आपल्याला हुडकायला जायला पुण्यात, तुम्हाला काय तिथली ती डान्स बार बी माहित होणार नाही, आपण ग्रामीण भागातली माणसं आहे। परंतु म्हणून आपण विचार करा बंधूंनो, आणि या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभा। काल माचनूरच्या सभेमध्ये अजून एक नेता आमदार साहेबांवरती बोलला, अहो गेले 25 वर्ष या डोबळे सरांनी आपल्याला नुसता तेल दोंडांच्या दोंडा दाखवला। खरं पाहिलं तर आज तीच दोंड घेऊन आपण मागे लागलं पाहिजे, परंतु आपल्यावरती संस्कृती नाही। आपण येणाऱ्यांचं आदराने स्वागत करतोय। आणि काल ती नेता बोलला की आमदार साहेबांनी पाईपची फॅक्टरी काढली आहे आणि म्हणून ते पाईपा फक्त हातरणार आहेत, पाणी काय येणार नाही। काय बोलतोय तू? अरे ज्यावेळी जर आमदार साहेबांनी या स्वर्गीय भारतनानानंतर खऱ्या अर्थानं जर या 35 गावच्या योजनेसाठी जर प्रयत्न करून जर आज काम सुरू असेल तर आपण ते मान्य करायला शिकलं पाहिजे। आम्ही पण आमदार साहेबांच्या विरोधामध्ये काम केलं, परंतु ज्या वेळी आम्हाला मान्य झालं या तालुक्यातील भूमिपुत्र जर खऱ्या अर्थाने या तालुक्याचा विकास करत असेल तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं। म्हणून आम्ही विधानसभेला आमदार साहेबांसोबत उभं राहून त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहिलो। आणि आज जर खऱ्या अर्थाने विकास होत असताना
निवडणूक आहे म्हणून तुम्ही जर टीका करणार असाल तर चुकीच्या पद्धतीनं तुम्ही टीका करू नका, कारण ते जर टीका करत असताना तुमच्या बुद्धीची क्यू आज या ठिकाणी येते. म्हणून बंधूंनो, आपण विचार करा. जिल्हा परिषदची निवडणूक, ग्रामपंचायतची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक आपल्या गावाच्या विकासासाठी महत्वाची आहे. म्हणून आज आपण पाहिलं असेल, ढोबळे सर त्या ठिकाणी काहीतरी मंत्री होती वाटते, ज्यावेळी वहिनींना गुजरातीला उभा केलं त्यावेळी तिथल्या जनतेने यांनी काय काम केलं नाही म्हणून त्या ठिकाणी शिला शिवशरणताईला आमदारनी उभा केलं होतं. 5,000 मतांनी विजय केलं. आणि आज परत तुम्ही मुलीला, तुम्हाला या तालुक्यातील जनतेने तुमची लायकी दाखवून देऊन सुद्धा जर परत या निवडणुकीत समोर जात असेल तर या दैवडी गटातील सर्व मतदार बंधूंना विनंती आहे, त्यांना आज मुलीला 10,000 मतांनी पाडल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही. म्हणून बंधूंनो, येणाऱ्या 7 तारखेला आमदार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या तालुक्याचा, या आपल्या भागाचा विकास करण्यासाठी, जिल्हा परिषदसाठी आपल्या भगिनी करुणाताई शिवशरण व आपल्या गावातील एक तरुण तडफदार सरपंच म्हणून ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, यादव मामाने या तालुक्यामध्ये आमच्या आजोबापासून या ठिकाणी या तालुक्याच्या विकासासाठी काम केलेलं आहे, अशी माणसं एका बाजूला आहेत. म्हणून बंधूंनो, आपण येणाऱ्या 7 तारखेला या दोघांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून यांना विजयी करा असं मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.